गणेशोत्सव संपला की वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे। नवरात्रोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि याचमुळे आता देवीच्या मूर्तींवर अखेरचा हात फिरवला जातोय। सध्या आपण गिरगावमधील मधुकर मेस्त्री यांच्या देवीच्या मूर्ती बनवण्याच्या कारखान्यामध्ये आहोत। इथे जर आपण बघितलं तर अगदी 2.5 फुटांपासून ते 7 फुटांपर्यंतच्या देवीच्या मूर्ती बनवण्यात येत आहेत। देवींच्या मूर्तीचे साचे बनवण्यात आलेले आहेत आणि या मूर्तींवर आता अखेरचा हात फिरवला जातोय। आपण जर बघितलं तर सिंह आणि वाघावर अरूढ असलेल्या या अगदी 2.5 ते 3 फुटांच्या सुबक अशा आकर्षक अशा देवींच्या मूर्ती आहेत। शाडूच्या मातींपासून या मूर्ती बनवण्यात आल्या असून घरोघरी या मूर्ती विराजमान केल्या जातील। याखेरीज 6 ते 7 फुटांच्या अतिशय आकर्षक आणि सुबक अशा मोठ्या मूर्तीही या कारखान्यात बनवण्यात येत आहेत आणि ह्या ज्या मोठ्या मूर्ती आहेत या सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान केल्या जातील। गेली जवळपास 40 वर्ष मूर्ती बनवण्याचा व्यवसाय करणारे मधुकर मेस्त्री आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांच्याशीच बातचीत करूया। मधुकर सर, गेली 40 वर्ष तुम्ही देवींच्या मूर्ती बनवण्याचा व्यवसाय करतात। यावर्षी ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे? किती मूर्ती तुम्ही बनवलेल्या आहेत? प्रतिसाद चांगला आहे आणि जवळजवळ 30-35 मूर्ती आम्ही केलेल्या आहेत। देवींच्या मूर्तींचे साचे झालेले आम्ही पाहतो आहोत। आता अखेरचा हात फिरवला जातोय, काय काय शिल्लक आहे? आता 50% काम झालेलं आहे, आणखी 50% 2 दिवसात आम्ही करणार। हे काम किती म्हणजे किती तास तुम्ही करता दिवसातनं? आम्हाला दिवस रात्र काम करायला लागतं आणि त्याला टायमाचं लिमिट पडतं ना, त्यामुळे आम्हाला ते दिवस रात्र ते कसंही पुरं करावं लागतं। आणि यंदा पावसामुळे जरासं काम आमची उशिरा चाललीत। शाडूच्या मूर्ती असल्यामुळे त्या सुकत नाहीत, त्या कशा तरी सुकून आम्हाला घ्याव्या लागतात आणि गिरायकांना आम्ही काय आमचे प्रॉब्लेम सांगू शकत नाही, त्यांना ते मूर्तीचं तुमचं काम पुरं पाहिजे बस। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर ह्या छोट्या आणि मोठ्या त्या देवीच्या मूर्ती आहेत ह्या घरोघरी विराजमान झाल्यावर आणि सार्वजनिक मंडळात विराजमान झाल्यावर या सुबक आकर्षक अशा मूर्ती आणि अलंकारांनी मढवलेल्या या मूर्ती विराजमान झाल्यावर यांचं रूप अधिकच उजळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।